Hello everyone, I am लक्ष्मीकांत राजू. आज आपण इंग्रजी भाषेमध्ये एक बऱ्याच प्रमाणामध्ये वापरण्यात येणारी जी फ्रेज आहे हॅड बेटर याबद्दल विचार करणार आहोत. We are going to learn a very useful expression in English, that is had better. It is used to give strong advice, warning, and it is used to avoid negative consequence, negative result. For example, you had better bear the rain. And what is the consequence of this? If you don't, you might catch the cold. Generally, had is used in past tense, but here it is not in past tense. It is not past tense. Had better is a phrase used for present or future tense. had better याचा उपयोग आपण केव्हा करतो? जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं की हे केलेलं बरं राहील, ते केलेलं बरं राहील, हे केलेलं चांगलं राहील, ते केलेलं चांगलं राहील, हे केलेलं चांगलं राहणार नाही, ते केलेलं चांगलं राहणार नाही, हे केलेलं चांगलं राहील का, अशा प्रकारची जी एक्सप्रेशन्स असतात तर ती व्यक्त करण्यासाठी आपण had betterचा वापर करतो. आता अजून एक फरक सांगतो. had better आणि should ह्या दोन्हीचा उपयोग सल्ला देण्यासाठी होतो. पण should जे आहे तर आपण फक्त एखाद्याला सल्ला देतो आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो अपेक्षित नसतो. परंतु या फ्रेज मध्ये मात्र आपल्याला कॉन्सिक्वेन्स जे आहे त्याचा रिझल्ट जो आहे तर तो अपेक्षित असतो. आता उदाहरण सांगितलं तुम्हाला, यू हॅव बेटर वेअर अ रेनकोट. इफ नॉट यू माइट कॅच अ कोल्ड. अशा प्रकारची एक्झाम्पल्स आपण आता बघणार आहोत. आता पहिल्यांदा आपल्याला पाहायचे स्ट्रक्चर ऑफ दिस फ्रेज. द स्ट्रक्चर इज सब्जेक्ट प्लस हॅड बेटर plus verb in first form plus the remaining part. This is the structure of the had better phrase. Now we are going to see a number of examples. या प्रकारातील काही उदाहरणे आपण घेणार आहोत. Here is the first example of this type. He had better confess the crime. याचा अर्थ असा आहे त्याने आपला गुन्हा कबूल केलेलं चांगलं राहील किंवा बरं राहील. दुसरं वाक्य, शी हॅड बेटर टेक रेस्ट. तिने आराम केलेला चांगलं राहील. यू हॅड बेटर मेमोराइज इंग्लिश स्ट्रक्चर्स. तू इंग्रजीच्या रचना पाठ केलेल्या चांगलं राहील. मदर हॅड बेटर टेक रेस्ट. आईने आराम केलेला बरं राहील. शी हॅड बेटर नॉट हिअर द न्यूज. आता ही जी रचना आहे ही निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह मध्ये हॅडच्या नंतर नॉट घ्यायचं, कधीही बेटरच्या नंतर नॉट घ्यायचं. कीप इन माइंड, डोंट टेक नॉट आफ्टर हॅड. put not here after better. आणि याचा अर्थ कसा होतो? she had better not hear the news. तिने ही बातमी न ऐकलेली चांगली राहील. रिझल्ट बघा, जर ऐकली तर काय होऊ शकतं? तर निगेटिव्ह कन्स्ट्रक्शन मध्ये आपण बेटरच्या नंतर नॉट घ्यायचं. याचे अफर्मेटिव्ह सेंटेन्स होतात, निगेटिव्ह सेंटेन्स होतात, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स सुद्धा करता येतात या प्रकारामध्ये. दे हॅड बेटर लिव्ह नाउ.
त्यांनी आता निघालेलं बरं राहील. यू हॅड बेटर मेड युअर वेज. तू तुझी वागणूक सुधारलेली बरं राहील. शी हॅड बेटर नॉट लव्ह हिम. तिने त्याच्याबरोबर प्रेम केलेलं बरं राहणार नाही. याचा अर्थ लक्षात ठेवा, बेटर नॉट आला, निगेटिव्ह कन्स्ट्रक्शन आहे. शी हॅड बेटर नॉट लव्ह हिम. तिनं त्याच्याबरोबर प्रेम न केलेलं बरं राहील किंवा बरं राहणार नाही. अशा प्रकारचा अर्थ आपल्याला या सगळ्या कन्स्ट्रक्शन मधून स्पष्ट होतो. तर हे जे हॅड बेटर आहे हे फ्रेज आहे आणि याचा उपयोग आपण दैनंदिन जीवनामध्ये खूप प्रमाणामध्ये करतो. खूप सोपं कन्स्ट्रक्शन आहे. जर समजा कोणत्या वाक्यामध्ये, मराठी वाक्यामध्ये शेवटी बरं राहील, चांगलं राहील, बरं राहणार नाही, चांगलं राहणार नाही, बरं राहील का, चांगलं राहील का, काही पण अशी वाक्य आली तर या कन्स्ट्रक्शनचा आपण उपयोग करायचा. धन्यवाद. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ चॅनल आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.